नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहणार आहोत मेट्रो फास्ट बातम्या. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात आत्ताच्या मोठ्या बातमीवरती. बिश्नोई गँगच्या लोकांची अमेरिकेत लपण्यास पसंती पाहायला मिळते. लॉरेन्स बिश्नोई टोळीसह भारतातनं वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांसाठी अमेरिका हे हक्काचं ठिकाण म्हणून निवडलं जात आहे. दुबईहून हद्दपार झालेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचा नेमबाज पोलिसांच्या चौकशीत समोर आलेला आहे आणि ही माहिती त्यामुळेच उघड झालेली आहे. आणि मोस्ट वॉन्टेड गुंड असलेले हे सुद्धा सापडत आहेत अमेरिकेमध्ये, कारण बिश्नोई गँगचे लोक हे आता अमेरिकेत लपण्यास पसंती दर्शवताना पाहायला मिळत आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीसह भारतातनं वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांसाठी अमेरिका हेच ठिकाण निवडलं जात आहे. दुबईहून हद्दपार झालेला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा नेमबाज हा पोलिसांच्या हाती लागलाय आणि या चौकशीमध्ये काही माहिती उघड झाली आहे. अधिक माहिती घेऊयात महेश बागल यांच्याकडनं. महेश, काय नेमकं प्रमुख कारण आहे अशा पद्धतीनं अमेरिकेची निवड लपण्यासाठी केली जाते? नक्कीच काही दिवसांपूर्वी दुबईतून डिपोर्ट करण्यात आलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँगचा शार्प शूटर हर्ष उर्फ चिंटू याला भारतीय तपास यंत्रणांनी आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू केली आणि चौकशीतून आता धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा भारतातील तुरुंगात जरी असला तर त्याच्या गँगमधील जे प्रमुख सूत्रधार आहेत ते अमेरिकेत स्थायिक झाल्याचं सांगण्यात येत आहे. यासाठी त्यांनी बनावट पासपोर्टचा आधार घेतलेला आहे. ज्या हर्ष उर्फ चिंटू या आरोपीला डिपोर्ट करण्यात आलेलं होतं दुबईमधून, त्याच्या तपासात आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे की पंजाबमधून त्याने प्रदीप कुमार या नावाने बनावट पासपोर्ट बनवलेला होता आणि त्या पासपोर्टच्या आधारातून त्याने भारतातून निघून आफ्रिका देशातील बाकू या ठिकाणी गेला. त्यानंतर युरोपमधील एका देशामध्ये जाऊन तिथून अवैधरित्या अमेरिकेमध्ये घुसण्याचा त्याचा प्लान असल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत लॉरेन्स बिश्नोई गँगमधील गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई, रोहित गोदारा, मोंटी मान, पवन बिश्नोई यासारखे मोठे शार्प शूटर हे अमेरिकेत डंकी करून स्थायिक झालेले आहेत आणि तिथे बसून ते भारतामध्ये ज्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी आहेत त्या घडवून आणत असल्याचं तपास यंत्रणांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत पाहता आतापर्यंतच्या तपासात एक मोठी लिंक तपास यंत्रणांना मिळालेली आहे की कशा प्रकारे भारताच्या बाहेर अमेरिकेत बसून लॉरेन्स बिश्नोई गँग ही ऑपरेट केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखीन यातील मोठे सूत्रधार तपास यंत्रणांच्या हाती लागतील असं सांगितलं जात आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश.